फ्रेंड्स, वेलकम टू माय द्विजा. बाळाची दुधाची बाटली ही कधी बंद केलीच पाहिजे आणि ते करायच्या काही पद्धती आहेत का, आणि नाही केल्या तर त्यामुळे काही डिसएडव्हान्टेज होईल का? अतिशय महत्वाचा प्रश्न त्या सगळ्या आयांसाठी जी लोक बाटलीने दूध पाजतात. बाय द वे, आज आमच्याकडे काउन्सिलिंगला मुलगी आली होती आणि त्या आईने खूप छान गोष्टी सांगितल्या, की ती म्हणली की मी नाहीये कम्फर्टेबल ब्रेस्ट फिडिंग करायला. मला पब्लिकली जवळपास कोणी असलं तर ब्रेस्ट फिडिंग करता येत नाही, म्हणून मला हा फ्रीडम द्या की मला बाटलीने दूध पाजायचं. आणि मला तो फिलिंगच नकोय की बाटलीने दूध पाजणं म्हणजे काहीतरी भलं मोठं चुकीचं झालंय. तो फील नाहीच मदर्स. फंडा खूप सिंपल आहे. जर तुमच्याकडे आईचं दूध असेल आणि तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग करता येत असेल, लॅच नीट असेल, तर प्लीज ब्रेस्ट फिडिंग करा. त्याच्या पलीकडे तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग करायचंय पण बाळ दूध पित नाहीये, म्हणून जर तुम्हाला बाळाला वरचं दूध द्यायचं असेल तर ते स्वतःचं दूध काढून द्या. त्याच्याही पलीकडे की तुमच्या स्वतःकडे तेवढं दूधच नसेल तर मग तुम्ही फॉर्म्युला मिल्क देऊ शकता. त्याच्याही पलीकडे पहिले 40 दिवस प्रिफरेबली बाळाला बाटलीने दूध पाजू नका. जर तुम्ही पहिल्या 40 दिवसात बॉटल लावली तर कित्येकही वेळा लॅच म्हणजे बाळाची ब्रेस्ट बरोबर होणारी जी अटॅचमेंट आहे ते सेट करणं खूप जास्त अवघड जाईल तुम्हाला. म्हणून या चुका नाही करायच्या. पण हे तुम्ही खूप लेट ऐकताय, तुम्हाला या व्हिडिओ बद्दल माहितीच नव्हतं किंवा तुम्हाला याबद्दल काहीच आयडिया नव्हती आणि तुम्ही आज अचानक माझ्याकडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकताय, तर मग गिल्ट बाळगू नका. मी माझ्या उभ्या आयुष्यात आयांना सांगते की आईच्या आयुष्यात 2 गोष्टींसाठी कधीच जागा नसते. एक म्हणजे गिल्ट आणि दुसरं म्हणजे कन्फ्युजन. का श्रेया? तुम्ही कन्फ्युज असलात ना की कोणतीही गोष्ट कॉन्फिडेंटली नाही करू शकत आणि तुम्ही गिल्ट मध्ये असलात ना की कोणत्याही गोष्टीचा आनंद नाही उचलू शकत. आणि आपण परत कधीच 2 महिन्याच्या बाळाची आई नाही होणार आहे. आपण कधीच 5 महिन्याच्या बाळाची आई परत नाही होणार आहे. म्हणजे ह्या बाळासाठी ही वेळ गेली. म्हणून आपण ते 2 इमोशन आपल्याकडे आणूच शकत नाही. म्हणून त्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची. आता समजा की आपली फेज निघून गेली, तुम्ही ऑलरेडी बाटलीने बाळाला दूध पाजताय, तर बाटलीचं दूध हे कधी बंद केलं पाहिजे? 11 महिने. म्हणजे आयडियली आपण म्हणतो की फर्स्ट बर्थडे जेव्हा बाळाचं येईल तेव्हा आईकडून त्या बाळाला गिफ्ट पाहिजे, ते म्हणजे तुम्ही बॉटल स्टॉप केली. आणि हे केलंच पाहिजे. बॉटल स्टॉप करताना कोणत्या कोणत्या गोष्टी होऊ शकतात श्रेया? तुम्ही जेव्हा बॉटल स्टॉप कराल तेव्हा तुमच्या मनात काही काही प्रश्न येतील. माझ्या बाळाने काहीच दूध नाही पिलं तर, मग मी बाटलीने आधी फॉर्म्युला मिल्क बंद करून गाईचं दूध दिलं तर, माझं बाळ रात्री पण 3-3 वेळा बॉटल पितोय, मग माझं बाळ उपाशीच राहिलं तर. बॉटल हा एक सवयीचा पण भाग असतो. पहिल्या 1 वर्ष बॉटल आणि फॉर्म्युला मिल्क हे बाळाला दिलं पाहिजे. पण 1 वर्षानंतर आयडियली आपण म्हणतो की 11 महिन्यानंतरच बाळाचं एक फीड तुम्ही शिफ्ट करायचंय, जे बॉटलहून ओपन कप, वाटी, चमचा, पिल्लूचा छोटा कुळकुळ्याचा ग्लास असतो त्यांनी बाळ पिल, असं तुम्हाला ते शिफ्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला दुसरं फीड म्हणजे तुम्ही 11 महिन्याला जर सुरू केलं तर तुम्ही एकदा गाईचं दूध सुरू केलं, बाकी वेळ फॉर्म्युला मिल्क बाटली, मग 2दा सुरू केलं, मग 3दा सुरू केलं आणि रात्रीच्या वेळेसचं दूध बंद करून टाकलं. आणि मग पिल्लूच्या फर्स्ट बर्थडे नंतर तुम्ही बाटली बंद करू शकता. बाटली बंद केल्यानंतर माझं बाळ झोपेल कसं? नाही झोपणार 2-3 दिवस आणि मग ते बाळ शिकेल हळूहळू की कसं झोपायचं असतं. नाही, माझं बाळ जर बाटलीने दूध दिलं नाही ना तर जेवणच सोडून देईल. प्रत्येक माणसाच्या आवडीची गोष्ट जर तुम्ही तुमच्याकडून काढून घेतली तर तो माणूस काहीतरी ड्रामा करेल की नाही. तसंच बाटली बंद केल्यानंतर मी जेवणारच नाही हा बाळाच्या स्टाईलचा ड्रामा आहे, जेणेकरून चला बरं आहे, म्हणजे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये, माझं बाळ दूध नाही पिणार, बट दॅट्स ओके. तिसरी महत्वाची गोष्ट, 3 दिवस नाही खाल्ल्यामुळे बाळाचं काही अगदी वेट लॉस होणार नाही. पण नाही श्रेया, मी बाटली बंद केली, माझं बाळ 4 तास रडलो आणि मग शेवटी मी बाटली देऊन टाकली, तर काय होईल? तर तुमच्या बाळाला कळून जाईल की मी 4 तास रडलो की हिचं डिसिजन चेंज होतं. म्हणजे आत्ताच नाही, पुढची 14 वर्ष कोणत्याही गोष्टीचा हट्ट करताना, कोणत्याही नवीन गोष्ट मागताना तुमचं बाळ काय करेल? रडत सुटेल आणि ते 4 तासापर्यंत थांबणारच नाही. कारण तुमच्या बाळाच्या डोक्यात फिक्स आहे एवढ्या वेळानंतरच ही बाई डिसिजन चेंज. म्हणून जे काही करायचं ना समजून उमजून करा. आई म्हणून आयुष्यात सर्वात महत्वाची एक लाईन असते की मी नाही म्हणताना आधी विचार करेल, पण एकदा नाही म्हणलं की तो डिसिजन चेंज, मग ते काही असू दे. आणि आपल्या पॅरेंटिंगचा खूप महत्वाचा भाग आहे, म्हणून ती गोष्ट तुमच्या लक्षात आलीच पाहिजे.
मग आता बॉटल बंद करायची कशी करायची? 2 पद्धती आहेत बॉटल बंद करायच्या आणि दोन्ही पद्धती अतिशय मस्त. नंबर 1 पद्धत आणि खूप महत्वाची पद्धत पण. तुमच्या बाळाचं जे काही आवडीचं कॅरेक्टर असेल, फुलपाखरू, ससा, बदक, मोर, छोटा भीम, जे काही तुझ्या बाळाला आवडत असेल, बाळाला सांगायचं की पिल्लू आता आपण फुलपाखरू येऊन तुझ्या सगळ्या बाटल्या घेऊन घेणार. आता आपण मोठे झालो की नाही, आपण फुलपाखराला तुझ्या बाटल्या देऊन टाकणार आहे आणि फुलपाखराला सांगणार आहे आम्हाला न्यू बॉटल्स आणून दे. मग एक पिशवी घ्यायची, त्याच्यात सगळ्या बाटल्या टाकायच्या, त्या बाटल्या घराच्या बाहेर ठेवायच्या आणि मग जसं बाळाचं लक्ष नसेल तसं त्याच पिशवीमध्ये या बाटल्या काढून ओपन कप, स्ट्रॉची बॉटल अशा गोष्टी ठेवायच्या आणि पिल्लूवर ये फुलपाखरूने आपल्याला नवीन बॉटल दिल्यात, आता आपण मोठे झालो की नाही, बघ आपल्याला नवीन बॉटल मिळाल्या. ट्रान्झिशन थोडं सोपं जातं, म्हणजे बाळाला कळतं की ओके माझ्या बाटल्या मी दिल्या होत्या, मग मला नवीन बाटल्या मिळाल्या, तर एक्सेप्टन्स बऱ्यापैकी हा. किंवा दुसरी महत्वाची पद्धत आहे की तुम्ही आयडियली आपण कोणतीही सवय म्हणतो की शुक्रवारी बंद करावी, जेणेकरून तुमच्याकडे शनिवार रविवार सेटलिंगला मिळतो. तर तुम्ही बाळाला सोमवारपासून सांगू शकता की आपण 4 दिवसात आपण बॉटल बंद करणार आहे, 3 दिवसात करणार आहे, 2 दिवसात करणार आहे आणि शुक्रवारी बाळाला घेऊन जायचं, सगळ्या बाटल्या बरोबर घेऊन जायचं आणि जवळच्या ट्रॅफिक सिग्नलला जिथे कुठे आपल्याला गरीब माणूस दिसेल, भिकारी दिसेल, त्यांना त्या बाटल्या बाळाच्या समोर डोनेट करून टाकायच्या. फॉर्म्युलाचा डब्बा पण आणि बॉटल पण. आता बॉटलच नाहीये घरात आणि त्याच्यानंतर बाळ जेव्हा जेव्हा रडेल तेव्हा तेव्हा बाळाला जवळ घेणं, कुशीत घेणं आणि बाळाला सांगणं तुला आठवण येते ना बॉटलची, कळतंय मला, पण इट्स ओके, आपल्याला आता बॉटलने दूध नाही मिळणार आहे. कारण रूल असतो टॉडलरच्या आयुष्याचे, म्हणजे टॉडलर म्हणजे 1 वर्ष प्लस जी मुलं असतात त्यांच्या आयुष्याचा एक नियम असतो, दूध हे कधीही बाळाचं जेवण नाही बनलं पाहिजे आणि हा नियम तुम्ही पाळलाच पाहिजे. म्हणून तुम्ही बाळाला बॉटल आणि बॉटलीने दूध या दोन्ही गोष्टी देऊ शकत नाही. म्हणून राईट एज असतो, राईट टाइम असतो बाटली बंद करायचा आणि जर तुम्ही ती बॉटल बंद केली नाही तर जॉ प्रोट्रुशन, ज्या जो जबडा असतो तो पुढे यायला लागतो. दुसरी गोष्ट कॅव्हिटीज, टूथ डिके हे चालू असतात कारण बाटली तोंडात ठेवून झोपायची सवय लागते. तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट, ओव्हर फीड करतात कित्येकही वेळा बाळ. चौथं, कित्येक वेळा आपल्या बाटलीने दूध प्यायला मिळतंय म्हणून पिल्लं जेवतच नाही, म्हणून त्यांचं न्यूट्रिशन खूप जास्त लेवलला हॅम्पर होतं. आणि 5वं, तुम्ही फॉर्म्युला मिल्क जो देताय ना त्याची बाळाला सवय लागून जाते आणि मग काऊ मिल्क पचायला, डायजेस्ट व्हायला, सेट व्हायला हा जो एक वेळ दिला गेला पाहिजे तो दिला जात नाही. म्हणून खूप सारे डिसएडव्हान्टेज आहे जर तुम्ही बॉटल कंटिन्यू करत असाल तर. म्हणून प्लीज बॉटल बंद करा आणि 11 महिन्यानंतर बॉटल बाळाला देऊ नका. कळतंय? वळतंय? या जर्नीमध्ये जर तुम्हाला माझी मदत पाहिजे असेल तर नक्की कनेक्ट व्हा www.myatuja.com. स्वतःची काळजी घ्या. आपल्याकडे खूप सारे मस्त मस्त प्रोडक्ट आहेत. 64+ बाळाच्या जेवणाचे प्रोडक्ट आपण बनवतो, पास्ता, नूडल्स, अगदी सात्विक पद्धतीने शेतकऱ्यांकडून धान्य आणून जे फर्टिलायझर फ्री असतं ते वापरून बनवतो. तुम्हाला माझ्याशी 1-on-1 बोलायचं असेल तर तुम्ही पर्सनल कन्सल्टेशन बुक करू शकता. आपल्याकडे कोर्सेस आहेत, पॅरेंटिंग, बाळाचा हट्ट कसा मॅनेज करायचा, बाळाला जेवणाला काय द्यायचं, स्टॉप ब्रेस्ट फीडिंग कसं करायचं, हे सगळे कोर्सेस तुम्ही रजिस्टर करू शकता on myatuja.com. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय बाय.